बोलवण्यामागचं निमित्त पण की आता निवडणुकीचे वारे वाहत आहेत, धामधूम वाहत आहेत. हा नाही म्हणजे सांगते की आता धामधूम निवडणुकीची चालू झाले. तुम्ही माझे बॅनर्स बघतायत वेगवेगळ्या ठिकाणी सोशल मीडियातून माझं नाव बघताय. आपल्या विभागातला माणूस कोणीतरी मोठी जबाबदारी घ्यायला निघालाय, याचं कौतुक तर तुमच्या सगळ्यांच्या वागण्यात चेहऱ्यात ते मला दिसतंय की बाबा आपल्या हक्काचा माणूस कोणतरी आमदार व्हायला निघालाय आणि आपल्या या 3 तालुक्याचं प्रतिनिधित्व करायला निघालाय. आणि त्याचं औचित्य म्हणून तुम्ही बाबा की माझे पण देखील विचार तुम्हाला कळावेत, माझी भूमिका त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचावी, हा एक या संवादाचा एक माध्यम आहे. आणि त्यामुळे मी देखील थोडक्यात तुम्हाला माझी भूमिका या संदर्भातली सांगतो की तुम्ही लोक बघताय की मी अनेक वर्ष समाजकारणामध्ये आहे, राजकारणामध्ये आहे. एक माझी नवीन अशी ओळख मी निश्चितच निर्माण केली आहे की एक उच्च शिक्षित व्यक्ती. मी केमिकल इंजिनियर आहे, मी MBA केलंय फायनान्समध्ये आणि UPSCची म्हणजे IAS ची परीक्षा उत्तीर्ण झाला, म्हणजे कलेक्टरची परीक्षा थोडक्यात आपल्या सर्वसामान्यांच्या भाषेत आपल्या आगरी समाजातला रायगड जिल्ह्यातला मी पहिला मुलगा. त्याच्यामुळे अशी व्यक्ती फार कमी असतात आणि म्हणजे फार अगदी महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला शोधून सापडणार. तर अशी व्यक्ती, हक्काची व्यक्ती आज राजकारणामध्ये कुठेतरी पुढे निघाले आणि त्यामुळे चारी बाजूने अनपेक्षितरित्या सर्वांचा पाठिंबा माझ्या पाठीशी भेटतोय. 3 तालुक्यातून सर्व लोक की आजपर्यंत लोकांना पर्याय नव्हता म्हणून लोक त्याच लोकांचा पर्याय स्वीकारत होते, परंतु आज त्यांना कुठेतरी एक नवीन चेहरा आणि ज्याच्याकडून आपण वेगळ्या आशा वेगळ्या अपेक्षा ठेवू शकतो अशा प्रकारे लोकांचा वाढता पाठिंबा मला मिळतोय 3 तालुक्यामधून. अगदी 2 महिन्याच्या कालावधीमध्ये मी एवढी मोठी झेप आतापर्यंत मारले. आणि ज्यावेळी म्हणजे मी अपक्ष